मॅच मध्ये जाऊया. पहिलाच इनिंगचा पहिला शेवटचा सामना. धाम होते विपक्ष कोलिवली संघ सामन्याला होते सुरुवात. बॉल ट्रॅक वरती पहिला चेंडू विशेपचा फटका आणि फटका थांबणार नाहीये. चेंडू 4 धावेंसाठी जातोय. या 4 धावेने श्री गणेशा झालाय धामोदे संघाचा. 4 धावेने या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय. आता पाहायला गेलं अंकित तर 4 या आकड्यावरती आहे. बॉल ट्रॅक वरती राहुल आहे आणि स्ट्रायकिंग साठी घेतो नितीन. त्याच्या समोर सलामीचा बॅटर कल्पेश. जर मॅच मध्ये यावेळी आता इथे निश्चितच एक धाव सिंगलने कन्वर्ट झाली. सिंगलच्या मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचते. ती टोटल आमचे स्कोर मित्राचे बर्थडे बॉय ते म्हणजे 5 या आकड्यावरती. जो मॅच मध्ये पाहिला गेलं तर प्रेम सर आतापर्यंत पाहिला गेलं धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 5 या आकड्यावरती आहे. पुढचा चेंडू बॉल ट्रॅक वरती राहुल आहे. धावसंख्या 5 या आकड्यावरती आतापर्यंत. उंचावरती चेंडू यावरती इथे जज करतोय. काही चुकी नाहीये यावेळी. बॅक टू पवेलियन. ओ युट ही आउट. जर मॅच मध्ये पाहायला गेलं तर निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत. ती 5 या आकड्यावरती आहे आतापर्यंत. 3 चेंडूंची फेकी झाली आणि पाहायला गेलं तर इथे कल्पेशला परतावं लागलं पहिल्या चेंडूवरती निश्चितच. आणि कल्पेशची जागा भरवण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. परेश नवीन बॅटर मैदानात परेश दाखल झालाय. सामना करायचे सुरुवात विलंब नको. डावखुरा फलंदाज नवीन परेश असेल आणि परेशच्या समवेत नितीन जानीच्या 5 धावांवरती खेळतो. वैयक्तिक सामना करायचे सुरुवात इथून होते स्टार्ट. प्लॉकेला टाकला चेंडू यावेळी सहजरीतीने टेक केला. यावेळी इथे निश्चितच पाहायला गेली तर एक धाव सिंगलने कन्वर्ट झाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते अंकित सर आतापर्यंत 6 या आकड्यावरती आहे. मॅच मध्ये जाऊया. दिशा दिशा दाखवली. दिशा दाखवली. इथे चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी आणि या 4 धावेने धावफलक जोडलं जात आहे. ते संघाचं टोटल 10 या आकड्यावरती. जर मॅच कडे पाहायला गेलं तर तिकडे मॅच मध्ये जाऊया. यावेळी 4 धाब्याने इथे धावफलक जोडलं गेलं संघाचं. सेम सेम पेज. इथे इथे स्लीपचा क्षेत्ररक्षक अडखल्ला. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. या 4 धाब्याने इथे धावफलक ढकललं गेलं संघाचं. धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल पाहायला गेलं अंकित सर आतापर्यंत ती 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलं. 6 चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत. 6 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल पाहिलं गेलं तर 14 या आकड्यावरती असेल यावेळी धामोती संघाची.
जर मॅच मध्ये पाहायला गेलं धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती आतापर्यंत अंकित सर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 आकड्यावरती बॉल ट्रॅक वरती येतो बाय प्रशांत असेल बॉल ट्रॅक वरती प्रशांत आहे धावसंख्या जाऊन पोहोचते 14 सामन्यात सुरुवात करायचे स्पीडअप करायचे विनंती असेल आपणास कोलिबली संघ स्पीडअप करायचे सामना होते सुरुवात बॉल ट्रॅक वरती प्रशांत असेल आणि 7 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत मॅच मध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 14 डावखुरा फलंदाज मैदानामध्ये परेश यावेळी समोर चेंडू होता परेशला काही चेंडू दिसताना मिस टाइम फटका निर्धाव चेंडूची सांगता मॅच मध्ये आणि निर्धाव चेंडूच्या सांगते ओके नोचा रिव्ह्यू थर्ड अंपायरचा डिसिजन घालवायचे बॉल आहे फ्रेर डिरेवली येते इथे निर्धाव चेंडू सांगता होती मॅच मध्ये पाहायला गेलं तर निश्चितच आणि जो मॅच मध्ये पुढचा चेंडू वा दिशा दाखवण्याचं काम केलं क्षेत्र जज करतोय विकेट इथे मात्र परतावा लागला एक ओयुठी आऊट थंबू शास्त्रामध्ये आला नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतो पाय पहिला गेलं धावसंख्या स्थिरावले 2 चेंडूचे फेके चांगली गोलंदाजी राहिली प्रशांतची या मॅच मध्ये पियुष नवीन बॅटर मैदानात दाखल झाला यावेळी धामोते संघाचा चेंडू इथे मॅच करतोय इथे चेंडू सीमा पार षटकार येतोय मॅच कडे पाहायला गेलं धावसंख्या या षटकाराच्या अंकी साह्याने धावफलक जाऊन पोहोचलं आतापर्यंत आमचे सर्वांचे लाडके यशदादा आलेले आहेत आता पाहायला गेलं तर निश्चितच त्यांनी लगेच आणलेला चेंडू पण सुद्धा आणला खूप छान असं क्रिकेट मैदानात बॅक टू बॅक दुसरा षटकार परेश असती जरा जायचे आणि इथे दुसरा षटकार दुसऱ्या पियुष मात्र बरसतोय की काय बॅक टू बॅक आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 30 या आकड्यावरती आमचे स्कोरर मित्र आजचे बर्थडे बॉय सांगतात की धावसंख्या 30 या आकड्यावरती आहे आणि पाहिलं गेलं तर आतापर्यंत धावसंख्या 30 या आकड्यावरती आहे धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या स्कोर बोर्डवर आणि आता 30 आणि पुढचा बॉल ट्रॅक वरती आहे प्रशांत पहिला चेंडू चांगला हाताळला दुसरा चेंडू नंतर तिसरा चेंडू बसवून चांगले घणाघाती प्रहार केले पियुषने
इथे निर्धाव चेंडूची सांगते झाली अंकित सर. आतापर्यंत पाहिला गेला तर 12 चेंडूचा खेळ संपला अंकित सर. 12 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते मॅच मध्ये पाहिलं गेलं तर 30 या आकड्यावरती आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. बॉल ट्रॅक वरती येतोय रोशन. बॉल ट्रॅक वरती रोशन आहे. सलामीचा फॅटर मैदानात दाखल आहे आणि त्याच्या समवेत पिऊ ज्याने हणामारीचे फटके खेचले दुसऱ्या षटकात आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धामोती संघाची पाहिलं गेलं तर 30 या आकड्यावरती आहे. सामना स्पीडअप करायचे विनंती असेल कृपया विलंब नको. बॉल ट्रॅक वरती येतोय रोशन स्ट्रायकिंग साठी खेळतोय फलंदाज पाहायला गेला तर नितीन आणि त्याच्या समेत पियुष. इथे तिकडून डाव्या एसटीच्या बाजूने जाणार चेंडू अभ्यंतर धाव आणि अभ्यंतर धावेने धावफलक जाऊन पोहोचत आहे ते संघाचं 31 31 या आकड्यावरती अंकित सर. आता पाहायला गेलं तर निश्चितच आणि मॅचमध्ये 31 धावा खूप महत्त्वाच्या आहेत आणि 31 धाव्याने इथे धावफलक पुढे ढकललं आणि धाव संख्या जाऊन पोहोचते आहे संघाची टोटल आतापर्यंत पाहिलं गेलं आता 31. चांगला चेंडू आहे चांगला चेंडू आहे कारण की आता रोशनला माहिती आहे अंकित पाहायला गेलं कारण की मागच्या षटकामध्ये खूप धावा आल्या आणि पहिल्यानंतर फाईट टाकल्यानंतर सुद्धा त्याने चांगल्या निर्धाव चेंडूची सांगता झाली या चेंडूवरती आणि या चेंडूवरती पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या 31 इन स्कोरबोर्ड. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न काही चुकी नाहीये. ओ युशी आउट बॅक टू पवेलियन. नवनाथ नवीन बॅटर मैदानात दाखल. जर मॅचकडे पहिला गेला अंकित सर धावसंख्या जाऊन पोचते ती 31 31 स्कोर बोर्ड इन धाम होते संघ. पंचाकडे अपील मागली जाते इथे जे ड्रॉप होत आहे पाहायला गेलं तर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न इथे मात्र ब्रह्मास्त्राचा वापर मॅचमध्ये केला जातोय आणि निर्धाव चेंडू सांगता या चेंडूवरती झाली आहे आणि धावसंख्या जाऊन पोचती आता 31 31 या आकड्यावरती असेल संघाची आणि मॅचमध्ये अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. षटकात षटक क्रमांक 3 मैदानात चालू असताना पण ट्रॅकवरती रोशन आहे. देखना स्ट्रोक उंचावरती फटका फसतो की काय काही चुकी नाहीये. ओ युशी आउट बॅक टू पवेलियन इन नवनाथ. नवीन बॅटर जय मैदानात जातोय. सामना होते सुरुवात बॉल ट्रॅक वरती रोशन. इथे चांगला पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर इथे निर्धाव चेंडू सांगता इथे सिंगलने कन्वर्ट केलं. सिंगलच्या मदतीने सिंगलच्या साह्याने धाव संख्या जाऊन पोचते 32 32 आकड्यावरती अंकित सर आता पाहिले रोशनची चांगली गोलंदाजी हेवी ठरते या मॅचमध्ये कारण की आतापर्यंत पाहायला गेलं धावसंख्या जाऊन पोचते 32 32 इन लॉस इन विकेट पाहायला गेला तर सलामीचा बॅटर सुद्धा मैदान तंबूच्या सलामी जोडी तंबूच्या आश्रयामध्ये आले. नंतर पियुष सुद्धा मैदानाच्या तंबूच्या आश्रयामध्ये आला. आता जय आणि त्याच्या समेत जोडला गेलाय तो पियुष. चांगला फटका स्वतःच्या फॉल्टत अडवलाय चेंडू. यावेळी इथे षटक क्रमांक 3 संपुष्ट झालं. इथून 18 चेंडूंचा खेळ संपला. 18 चेंडू नंतर धाव फलकावरती धाबा जोडल्या गेल्या. टोटल 32 रन्स
स्पीडअप करायचे. कोलिवली संघ विनंती असेल आपण स्पीडअप करायचे. स्पीडअप करायचे विनंती असेल कोलिवली संघ. निशांत सर, कॉल रिसीव प्लीज. मॅच मध्ये जाऊया. बॉल ट्रॅक वरती येतोय जयवंत. पण ट्रॅकवरती जयवंत असेल. अंकी सर पाहायला गेला आजचा आमचं अंकी सर स्कोरर, आज त्यांचा वाढदिवस आहे. पाहायला गेला जाऊन मॅचमध्ये निश्चित आजचा जयवंत बॉल ट्रॅकवरती येतोय. 18 चेंडूचा खेळ संपला आहे. 18 चेंडूनंतर धावसंख्या 32 या आकड्यावरती सामना सुरुवात करायचा. बॉल ट्रॅकवरती जयवंत स्ट्राईक साठी घेतोय फलंदाज जय आणि त्याच्या समवेत पियुष. देखना स्ट्रोक उंचावरती उडवला. फटका चाललाय खणखणीत 4 धाब्यांसाठी आणि 4 धावेने धाव फलक जोडलं जात आहे. संघाचं टोटल 36 रन्स. मॅच मध्ये जाऊया. आता पाहायला गेलं तर धावसंख्या 36 या घड्यावरती आहे. 36 नंतर पुढचा चेंडू असेल. ब्लॉकेला टाकला चेंडू स्वतःच्या फॉल्टून अडवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये झाला, पण इथे काही तसं घडलं नाहीये. इथे दुसरी धावसाठी यावेळी मैदानात प्रयत्न केला जातोय. एक धाव, एका धावेने धाव फलक ढकललं जात आहे. पुन्हा एकदा ते टोटल 37 रन्स. उंचावरती चेंडू आहे. जज करतोय काही चुकी नाहीये. चेंडू सीमा पार आर पार षटकार. अंकिसा इस बार 43 रन्स टू मॅच मध्ये अंकित व्हायला गेलं तर देखना स्ट्रोक लाजवाब फटका. इथे फटका फेकून टाकलाय सीमा पार 6 धावांसाठी षटकार. या षटकार साह्याने धावफलक जोडलं जात आहे संघाचं. ते 49 रन्स. स्ट्रायकिंगसाठी खेळतोय पियुष. इथे निर्धाव चेंडू सांगता झाली आहे यावेळी मॅच मध्ये. इथे विकेटचं पतन झालं. आता येणारे अंकित सर पाहायला गेलं, अंकित सर आता येणारे 24 चेंडू आहेत आणि 50 धावांची गरज आहे. 24 बॉल्स इन 50 रन्स टू विन इन कोलिवली संघ.
इथे सर. नो चेंडू नो चेंडू. हा दामोदर संघाचा रिव्ह्यू गेलाय.
नाही. नॉट आउट आहे, नॉट आउट. हॅलो. 2 षटकाच्या नंतर 30 धावा झाल्यात. अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. अजूनही 11 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे कोलिवली संघाला.
6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे कोल्हाडी संघाला. पाच चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे कोल्हाडी संघाला. महेंद्र मुने लवकर यावे. जर मॅच मध्ये पाहायला गेलं तर आता समीकरण बदललं. यावेळी अंकित सर रन आउट. ओके, विकेट आहे कट. ओके, आता समीकरण बदललं. इथे समीकरण बदललं. यावेळी पाहायला गेलं अंकित सर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे टोटल 38 रन्स. आणि अजूनही किती धाब्यांची गरज आहे? 12. 3 चेंडू 12 धाब्यांची गरज आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये नंदू सर ट्विस्ट येण्यासाठी. हनुमान हा नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. येणारे 3 चेंडू 12 धाब्यांची गरज आहे. सामना होतो. इथून सुरुवात थांबवते विपक्ष कोलिवडी संघ. यावेळी चेंडू उंचावरती लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय आणि ते एक धाव मिळते. एका धावेमध्ये समाधान मानतोय. आता समीकरण बदललं. येणारे 2 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज आहे. जर मॅच मध्ये आता येणारे 2 चेंडू आहेत अंकित सर आणि 11 धाब्यांची गरज आहे. दोन्ही फटके मोठे फटके. आणि आमचे लेखबाईचे पंच ऑफिशियली दिगंबर दादा दलवी आज भूमिकेमध्ये. तिसऱ्या दिवसातील आज लेखबाईचे पंच म्हणून ते कामगिरी बजावत असताना मैदानामध्ये दिगंबर दादा दलवी. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे सिंगल मध्ये होती कन्वर्ट.
आणि आता एकतर्फी फक्त मॅच मध्ये परिचयता बाकी राहिली आहे यावेळी. तिकडे आमचा प्रेम सुद्धा मामाची टीम खेळतीये तर पाहिलं तर जेवला सुद्धा नाहीये. आणि शेवटच्या चेंडूवरती आता इथे घुटणार डेगोर तमाशा दे कारपडचा पद्धत चेंडू विजयाच्या घरामध्ये जाऊन पोहोचतो यावेळी. नसरापूर संघाचा करणार नाणेफेकसाठी यायचे. नसरापूर संघाचा करणार मॅन ऑफ द मॅचचा मानकेट ठरतोय धामोते संघाचा पियुष यायचे. धामोते संघाचा पियुष ज्याने 28 धावांची खेळी केली. ज्या पियुषने धामोती संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय पियुष यायचे. आणि आदरणीय आमचे नंदुदादा लोंगले यांच्या हस्ते